आहे की एखाद्या व्यक्तीने निवडणूक लढल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्यांना निवडणूक आयोगाला लिहावं लागतं आणि त्यांचा एकूण झालेला खर्चाची पूर्ण माहिती त्यांना निवडणूक आयोगाकडे द्यायला लागते. आताच्या घटकेला प्रकाश सोळंकी यांनी 23 लाख झाली असं त्यांनी जर निवडणूक आयोगाला कळवलं असलं आणि आजचं त्यांचं आधीचं केलेलं विधान जे होतं त्यात ते म्हणाले मी 10-12 कोटी रुपये खर्च केलेत आणि जे सहज शक्य आहे कारण ते तेवढे पैसे महाराष्ट्रात खर्च करतायत याच्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ते चुकून बोलून गेले बोलण्याच्या ओघात आणि नंतर म्हणाले, की "नाही, नाही, मी चुकून बोललो. ते मला लाख म्हणायच्या ऐवजी मी कोटी म्हटले." पण ते लाख म्हटलं असतं तर ते 10-12 लाख झाले असते. आणि खरं कसं आहे, की हे जे फॅक्ट आहे, की अचाट पैसा खर्च होतो आणि हे कायद्याप्रमाणे काय होतं त्याच्याकडे आपण येऊया. तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टच्या 123(6) या कलमाखाली याला भ्रष्टाचार मानला जातो. या पद्धतीला भ्रष्ट पद्धत मानली जाते आणि त्याच्याच रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टच्या कलम 10A अंतर्गत या व्यक्तीविरुद्ध इलेक्शन पिटिशन फाईल करता येतं आणि हे इलेक्शन पिटिशन जर फाईल केलं तर त्या माणसाला 3 वर्ष आमदारकीवरनं बाहेर ठेवण्यात येतं असा कायदा म्हणतो. आता हे जर कोणी लढलं त्यांच्या विरुद्ध तर नक्कीच करता येण्यासारखं आहे.